मृत्यूपत्र हा एकच असा दस्तावेज आहे जो आपण करतो, पण तो कार्यान्वित आपल्या निधनानंतर होत असतो. म्हणजे त्या मृत्यूपत्रामध्ये जर काही दोष असले, काही त्रुटी असल्या, तर त्या सुधारायला आपण परत येऊ शकत नाही. जे इतर करारांच्या संदर्भात होऊ शकतं. बाकीचे कोणते करार असतील ते तुमच्या हयातीत तुम्ही केले आणि तुम्ही हयातीत असताना जर तुमच्या लक्षात आलं की त्याच्यात काहीतरी चुकलंय, तर त्याच्यावर आपण काहीतरी इलाज करू शकतो. पण मृत्यूपत्र आपण करून ठेवलं आणि आपल्या हयातीत आपण त्याच्याकडे बघितलंच नाही आणि आपल्या हयातीनंतर जेव्हा ते उजेडात आलं तेव्हा त्यात जर काही त्रुटी आढळून आल्या, तर ते मृत्यूपत्र जर अपयशी ठरलं, तर ते मृत्यूपत्र करण्याचा पूर्ण उद्देश हा विफल होतो. म्हणून मृत्यूपत्र करताना ते पूर्णतः निर्दोष आणि बिनचूक असणं अत्यंत आवश्यक आहे. आता मृत्यूपत्र आणि त्याच्या अनुषंगाने बरेच विषय असतात, पण या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः मृत्यूपत्र आणि साक्षीदार याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती घेणार आहोत. आता जेव्हा कोणीही मृत्यूपत्र करायचं निश्चित करतं, तेव्हा याच्याकरता साक्षीदार कोणाला नेमायचं याबद्दल त्यांच्याकडे विचार सुरू होतो. मग विचार विनिमय केला जातो आणि बहुसंख्य वेळेला ओळखीपाळखीतले समवयस्क लोक ते साक्षीदार म्हणून नेमले जातात. आता साक्षीदार आणि मृत्यूपत्र याचा विचार करण्यापूर्वी कायदेशीर तरतुदी काय काय आहेत आणि वास्तविक काय काय घडत जातं हे आपण लक्षात घेऊया. आता कायद्यानुसार एखादं मृत्यूपत्र जर वैध ठरायचं असेल, तर त्याच्याकरता किमान 2 साक्षीदार असणं गरजेचं आहे. आता हे 2 साक्षीदार जे आपल्याला हवेत ते कसे असले पाहिजेत, तर ते वयाने सज्ञान असले पाहिजेत आणि शारीरिक बौद्धिक दृष्ट्या सक्षम असले पाहिजेत. म्हणजे ज्याला मेजर आणि पर्सन ऑफ साऊंड माइंड असं इंग्लिशमध्ये म्हणतो, तसे ते असले पाहिजेत. त्यांच्यापैकी एखादा किंवा दोन्ही जर मायनर असतील किंवा अनसाऊंड माइंडचे असतील, म्हणजे वेडे वगैरे असतील, तर त्यांना साक्षीदार म्हणून आपण घेऊ शकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की साक्षीदार हे नातलग असले तर चालतात का? कायद्याने त्याला तसं काही बंधन नाहीये. तुमच्या नात्यामधले लोक, तुमचे नातेवाईक, तुमचे कुटुंबीय त्या मृत्यूपत्रामध्ये साक्षीदार असू शकतात. त्याच्यात काहीही कायदेशीर अडचण नाही. पण त्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की जर एखाद्या साक्षीदाराला किंवा एखाद्या साक्षीदाराच्या वैवाहिक जोडीदाराला त्या मृत्यूपत्रामध्ये जर काही लाभ मिळत असतील, तर तेवढ्यापुरतं ते मृत्यूपत्र रद्दबातल ठरतं. म्हणजे त्यांना तुम्हाला जे काही लाभ द्यायचे त्या व्यक्तीच्या जोडीदाराला किंवा त्याला तुम्ही साक्षीदार ठेवलं तर ते लाभ त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमची काही मालमत्ता आहे आणि त्या मालमत्तेपैकी अमुक एक मालमत्ता तुम्हाला एखाद्या व्यक्तीला द्यायची, तर ती मालमत्ता त्याला मृत्यूपत्राने मिळण्याकरता त्या मृत्यूपत्रामध्ये ती व्यक्ती म्हणजे लाभार्थी ज्याला प्रत्यक्ष मालमत्ता मिळणार आहे किंवा लाभार्थ्याची वैवाहिक जोडीदार हे विटनेस असू नये, यांना साक्षीदार म्हणून घेऊ नये. आता ते साक्षीदार असले तर मृत्यूपत्रावर काही विपरीत परिणाम होत नाही किंवा मृत्यूपत्र गैर किंवा बेकायदेशीर ठरत नाही. पण मृत्यूपत्रातला तेवढाच भाग जो साक्षीदार किंवा साक्षीदाराच्या वैवाहिक जोडीदाराच्या लाभाशी संदर्भित आहे, तेवढा भाग मात्र रद्दबातल ठरतो. म्हणजे तेवढ्यापुरतं तुमचं मृत्यूपत्र बिनकामाचं ठरतं. मग तसं जर होणार असेल तर मग मृत्यूपत्राचा उपयोग काय? कारण मृत्यूपत्रामध्ये आपण ज्या सगळ्या तजवीजी करत असतो त्या सगळ्या अस्तित्वात येणं ही आपली इच्छा असते, तोच आपला आग्रह असतो. मग त्याच्यापैकी एखादी अशी इच्छा केवळ साक्षीदार नेमण्यातल्या चुकीमुळे जर अपयशी होणार असेल, तर त्या मृत्यूपत्राच्या संदर्भात अडचणी निर्माण होतात आणि आपला जो हेतू असतो तो पूर्णतः सफल होत नाही. हे झाले काही महत्वाचे कायदेशीर मुद्दे. दुसरा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे जो तसा कायदेशीर आहे पण तसा वास्तविक आहे. आता जेव्हा मृत्यूपत्राची आम्ही विविध कामं करतो, तेव्हा सर्वसाधारणतः मृत्यूपत्र करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या साक्षीदार म्हणून समवयस्क लोकांना ठेवतात. आता समवयस्क लोक साक्षीदार असू नयेत का? तर असं काही नाहीये. किंवा त्यांनी कायद्यात काही दोष किंवा मृत्यूपत्रामध्ये काही दोष निर्माण होतो का? तर अजिबात नाही. पण मी जे सुरुवातीला म्हटलं की मृत्यूपत्राची अंमलबजावणी ही आपल्या निधनानंतर होत असते, म्हणून आपल्या निधनानंतर ते मृत्यूपत्र जे आहे ते वैध ठरणं गरजेचं आहे.
मग मृत्यूपत्रासंदर्भाने जर कायदेशीर कारवाई करायची झाली तर त्या मृत्यूपत्राला जे साक्षीदार आहेत त्याच्यापैकी किमान एका साक्षीदाराची साक्ष न्यायालयामध्ये होणं कायद्याने बंधनकारक आहे. म्हणजे तुमच्या मृत्यूपत्रातल्या 2 साक्षीदारांपैकी किमान एक साक्षीदार त्या मृत्यूपत्राच्या कायदेशीर कारवाईच्या वेळेला हयात असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो न्यायालयात येऊ शकणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता काही अपघात किंवा घातपात हे विषय सोडले तर निसर्ग नियमानुसार जो नंतर जन्माला येतो तो नंतर मृत्यू पावतो. हे साधं गणित जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्या निधनानंतर बऱ्यापैकी काळ जे हयात असायची शक्यता आहे त्या लोकांना आपण साक्षीदार नेमलं पाहिजे. कारण आपल्या निधनानंतर मृत्यूपत्राची जेव्हा कायदेशीर कारवाई करायची वेळ येईल तेव्हा ते लोक हयात असायची निसर्गतः शक्यता जास्त आहे. खात्री आहे का तर खात्री देता येत नाही, कारण जीवन मरणाचं गणित कोणालाच कळलेलं नाहीये. पण ते गणित कळलं नाही तरी आपण सर्वसाधारण जगात जे घडतं ते गृहीत धरून आपण तजवीज करू शकतो. याच्या पुढचा अजून एक मुद्दा, समजा तुम्ही मृत्यूपत्र केलं, तुम्ही मृत्यूपत्रामध्ये ज्यांना साक्षीदार घेतलंय त्याच्यापैकी एक किंवा दोन्ही साक्षीदार तुम्ही हयात असतानाच जर निधन पावले असतील तर आपण ताबडतोब नवीन मृत्यूपत्र करणं गरजेचं आहे. कारण आपलं आधीचं जे मृत्यूपत्र आहे त्यातले जे साक्षीदार आहेत ते आत्ताच हयात नाहीयेत. म्हणजे आपल्या निधनानंतर त्या मृत्यूपत्राची जेव्हा कायदेशीर कारवाई होईल तेव्हा तर ते न्यायालयामध्ये येण्याची शक्यताच नाहीये. मग अशा वेळेला जर मृत्यूपत्रासंदर्भात कायदेशीर कारवाई करायची झाली आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की अरे याचे साक्षीदार तर मयत आहेत, तर मृत्यूपत्राची कायदेशीर कारवाई पूर्ण होणार नाही. म्हणून जर तुम्हाला असं लक्षात आलं किंवा दुर्दैवाने असं घडलं की आपण मृत्यूपत्राला ज्यांना साक्षीदार नेमलंय त्याच्यापैकी एक किंवा दोघांचं निधन झालं तर आपल्या मृत्यूपत्राच्या सुरक्षिततेच्या आणि कार्यवाहीच्या खात्रीच्या दृष्टीने आपण लगेच नवीन मृत्यूपत्र करणं गरजेचं आहे. त्याच्याकरता नवीन साक्षीदार नेमणं गरजेचं आहे. आणि कायद्यानुसार फक्त शेवटचं मृत्यूपत्रच गृहीत धरण्यात येतं. आधीची सगळी मृत्यूपत्र प्रत्येक नवीन मृत्यूपत्राने रद्द बातल होत असतात. म्हणून आपल्यापैकी ज्यांना मृत्यूपत्र करायचंय त्यांनी साक्षीदार नेमताना या 2-4 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे साक्षीदार वयस्क असावा, सज्ञान असावा आणि तो सक्षम असावा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो किंवा त्याचा जोडीदार मृत्यूपत्रात लाभार्थी नसावा. तिसरी महत्वाची गोष्ट, निसर्ग नियमाचा विचार करता आपल्या मृत्यूपत्राच्या कारवाईच्या वेळी तो साक्षीदार हयात असेल या दृष्टीने आपण साक्षीदार तरुण वयाचा किंवा पुढच्या पिढीतल्या नेमावा. आणि दुर्दैवाने समजा साक्षीदाराचं आपल्या आधीच निधन झालं तर तो दोष दूर करण्याकरता नवीन साक्षीदारांसह नवीन मृत्यूपत्र करावं. साक्षीदारांच्या बाबतीत आपण ह्या 4-5 गोष्टी जर ध्यानात ठेवल्या आणि त्याची जर काळजी घेतली तर मृत्यूपत्रामध्ये किमान साक्षीदारांमुळे किंवा साक्षीदारांच्या त्रुटीमुळे काही दोष निर्माण येणार नाही किंवा काही समस्या निर्माण होणार नाही याची खात्री आपण आपल्या हयातीतच करू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.